In previous lecture, you have to understand hydrolysis of salt and types of salts. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण विद्यार्थी मित्र हो हायड्रोलिसिस ऑफ साल्ट याची डेफिनेशन आणि टाइप्स ऑफ साल्ट समजून घेतलेला आहे. टुडेस यू हॅव टू डिस्कस फर्स्ट वन इज कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस अँड साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन. आज आपण पहिल्यांदा हायड्रोलिसिस कन्सेप्ट, हायड्रोलिसिस म्हणजे काय, साल्ट हायड्रोलिसिस म्हणजे काय आणि साल्टच्या हायड्रोलिसिस रिॲक्शन समजून घेणार आहे. तर हायड्रोलिसिस म्हणजे काय किंवा साल्ट हायड्रोलिसिस म्हणजे काय? व्हेन एनी वन ऑफ द साल्ट इज डिसॉल्व्ड इन वॉटर. समजा कोणतेही एका प्रकारचा साल्ट जर पाण्यामध्ये डिसॉल्व झाला तर इट डिसोसिएट्स कम्प्लिटली इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट्स आयन्स. तर तो साल्ट पूर्णपणे डिसोसिएट्स होईल. ज्या आयन्सपासून तो साल्ट तयार झालेला आहे ते आयन्स डिसोसिएशन झाल्यानंतर वेगळे होतील. ओके, दी सॉल्वंट वॉटर डिसोसिएट्स स्लाइटली ॲज. ज्या सॉल्वंटमध्ये हा साल्ट डिझॉल्व झालेला आहे ते सॉल्वंटसुद्धा थोड्याशा प्रमाणामध्ये डिसोसिएट होतं. त्या सॉल्वंटची डिसोसिएशन रिॲक्शन आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. H2 इन लिक्विड फेज प्लस H2 इन लिक्विड फेज रिव्हर्सिबल H3O प्लस प्लस OH मायनस. हायड्रोनियम आयन तयार होतील आणि हायड्रॉक्सिल आयन तयार होईल. ओके, प्युअर वॉटर इज न्यूट्रल इन नेचर. प्युअर वॉटर आहे ते नेहमी न्यूट्रल असतं. अँड प्युअर वॉटर contains hydronium ion and hydroxyl ion concentration are equal. प्युअर वॉटरमध्ये हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन यांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असतं. दॅट्स वाय प्युअर वॉटर इज न्यूट्रल इन नेचर, म्हणून ते न्यूट्रल आहे. इफ दी आयन्स ऑफ द साल्ट डो नॉट रिॲक्ट विथ वॉटर. समजा साल्टमधले आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट झाले नाहीत, दी हायड्रोनियम अँड हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन्स रिमेन इक्वल. त्यावेळेला मात्र वॉटरमधले हे जे हायड्रोनियम आयन आहेत आणि हायड्रॉक्सिल आयन आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन मात्र कसं राहील, इक्वल, सारखं आहे, सारखं असणार आहे. अँड द सोल्युशन इज न्यूट्रल इन नेचर. त्यावेळेला मात्र ते द्रावण कसं असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. हावेवर इफ वन ऑर मोर आयन्स ऑफ द साल्ट रिॲक्ट विथ वॉटर, जर का एक किंवा एकापेक्षा आयन्स साल्टमधले वॉटरबरोबर जर रिॲक्ट झाले तर द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ हायड्रोनियम आयन अँड हायड्रॉक्सिल आयन्स इज डिस्टर्ब्ड. मीन्स द इक्वॅलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ हायड्रोनियम आयन अँड हायड्रॉक्सिल आयन्स इज डिस्टर्ब्ड. त्यावेळेला मात्र हे जे दोन आयन्स आहेत यांचं जे कॉन्सन्ट्रेशनची जी इक्वॅलिटी आहे ती मात्र काय होईल, डिस्टर्ब होईल. आणि डिस्टर्ब झाल्यानंतर ते सोल्युशन मात्र न्यूट्रल राहणार नाही. अँड दी सोल्युशन डज नॉट न्यूट्रल, ते मात्र न्यूट्रल राहणार नाही. अँड बिकम्स आयदर ॲसिडिक ऑर बेसिक. ते मात्र सोल्युशन एकतर ॲसिडिक बनेल किंवा बेसिक, डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ द साल्ट. तो साल्ट कोणत्या प्रकारचा आहे याच्यावरती त्या सोल्युशनचं नेचर अवलंबून राहणार आहे. ओके, सच ए रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ साल्ट अँड आयन्स ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. ही जी रिॲक्शन आहे साल्ट आयन्स आणि वॉटर आयन्समधले याला हायड्रोलिसिस ऑफ साल्ट म्हटलं जातं. मग हायड्रोलिसिस ऑफ साल्ट म्हणजे काय, आपल्याला याच्यावरून याची डेफिनेशन तयार करायची आहे. बघा, डेफिनेशन फार सिम्पल आहे, ती सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विचारले गेलेले परीक्षेला. हायड्रोलिसिस ऑफ साल्ट म्हणजे काय? सो हायड्रोलिसिस ऑफ साल्ट इज डिफाइन्ड ॲज द रिॲक्शन इन विच cations or anions
or both ions of a salt react with ions of water to produce either acidity or basicity or sometimes neutrality. मग हायड्रोलिसिस ऑफ साल्ट म्हणजे काय की ज्या रिॲक्शनमध्ये एकतर साल्टमधला कॅटायन्स किंवा ॲनायन्स किंवा दोन्ही आयन्स हे वॉटरच्या आयन्सबरोबर रिॲक्ट होतात, त्यामुळं द्रावणाला किंवा द्रावणामध्ये ॲसिडिटी किंवा बेसिसिटी किंवा काही वेळेला न्यूट्रॅलिटी तयार होत असेल, निर्माण होत असेल, तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणायचं, हायड्रॉलिसिस ऑफ साल्ट म्हणलं जातं. वन्स अगेन वी रिपीट द डेफिनेशन. पुन्हा एकदा ही व्याख्या मी रिपीट करतोय. हायड्रॉलिसिस ऑफ साल्ट इज डिफाइन्ड ॲज द रिॲक्शन इन विच cations or anions or both ions of a salt react with ions of water to produce acidity or alkalinity or sometimes even neutrality. Okay, that reaction is called as hydrolysis of salt. आता या कन्सेप्ट नंतर आपण चारी प्रकारच्या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन समजून घेतोय. याच्यामधला पहिला टाईपचा साल्ट्स त्यांची हायड्रोलिसिस रिॲक्शन समजून घेतोय. सुरुवातीला तो साल्ट कोणत्या टाईपचा आहे पहा. साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. हा जो पहिला टाईपचा साल्ट आहे, याची साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन लक्षात घेण्या अगोदर याच्यावरती जो क्वेश्चन विचारला आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यापेक्षा वेगळा क्वेश्चन्स आतापर्यंत विचारला गेलेला नाही. तो क्वेश्चन्स मी पहिल्यांदा सांगतोय. तो क्वेश्चन काय पहा. salts of strong acids and strong bases does not undergo hydrolysis. म्हणजे salts of strong acids and strong bases यांचं हायड्रॉलिसिस होत नाही, याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारचा एक साल्ट मी कन्सिडर करतोय. तो साल्ट कोणता आहे, NaCl. नाव काय त्याचं, सोडियम क्लोराईड इज ए साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड HCl अँड ए स्ट्रॉंग बेस NaOH. हा साल्ट स्ट्रॉंग ॲसिड HCl आणि स्ट्रॉंग बेस NaOH याच्यापासून तो तयार झालेला साल्ट आहे. वेन दिस सॉल्ट इज डिसॉल्व्ड इन वॉटर, समजा हा साल्ट आपण पाण्यामध्ये विरघळला, पाण्यामध्ये तो डिझॉल्व केला, देन इट डिसोसिएट्स कम्प्लिटली इन टू इट्स कन्स्टिट्यूएंट आयन्स. तर मात्र तो पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्याचं पूर्णपणे डिसोसिएशन होईल आणि डिसोसिएशन झाल्यानंतर त्याच्यापासून आयन्स वेगळे होतील. आणि ही जी साल्टची डिसोसिएशन रिॲक्शन आहे, ती डिसोसिएशन रिॲक्शन आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. NaCl इन ॲक्वस फेज गिव्ज, कारण NaCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यापासून दोन आयन्स तयार होतील. एक Na प्लस गिव्ज Na प्लस इन ॲक्वस फेज प्लस Cl मायनस इन ॲक्वस फेज, दोन आयन्स तयार होतील. ओके, दिस बोथ दी आयन्स, हे जे दोन आयन्स आहेत कोणते, Na प्लस अँड Cl मायनस, सोडियम आयन अँड क्लोराइड आयन हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ हायड्रोनियम आयन अँड हायड्रॉक्सिल आयन्स ऑफ वॉटर. हे जे दोन आयन्स आहेत साल्टमधले, हे वॉटरच्या आयन्स बरोबर रिॲक्ट होत नाहीत. याचं कारण काय, दिस इज बिकॉज द पॉसिबल प्रोडक्ट्स of this reaction are HCl and NaOH. या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये तयार होणारे जे प्रोडक्ट्स आहेत, तो एक HCl आहे आणि दुसरा NaOH असू शकतोय. अँड these HCl and NaOH आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. हे दोन्ही कसे आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत. दॅट्स वाय डिसोसिएट कम्प्लिटली इन ॲक्वस सोल्युशन. त्यामुळे हे दोन्ही प्रोडक्ट्स ॲक्वस सोल्युशनमध्ये पूर्णपणे काय होतील, डिसोसिएट्स होतील. आणि याच साल्टचे हायड्रोलिसिस रिॲक्शन आहे, ते हायड्रोलिसिस रिॲक्शन आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. Na प्लस प्लस Cl मायनस बोथ आर इन ॲक्वस फेज प्लस H2 गिव्स बा प्रोडक्ट, पॉसिबल प्रोडक्ट्स काय तयार होतील, एक HCl इन ॲक्वस फेज प्लस दुसरा प्रोडक्ट आहे
NaOH इन ॲक्वस फेज. आता इथे HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे, तर NaOH स्ट्रॉंग बेस आहे. समजा हे दोन प्रोडक्ट्स जर काही H2O बरोबर रिॲक्ट झाले तर आपल्याला रिॲक्शन काय मिळेल? बोथ HCl अँड NaOH when reacts with H2, समजा ते दोन्ही प्रोडक्ट्स H2O बरोबर रिॲक्ट झाले तर काय मिळेल आपल्याला रिॲक्शनमध्ये? गिव्स. रिॲक्शन आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल, HCl प्लस NaOH प्लस H2O गिव्स. H2O एक H प्लस ॲक्सेप्ट करेल, काय तयार होईल? हायड्रोनियम आयन इन ॲक्वस स्पेस प्लस शिल्लक राहिलेला HCl मधला Cl मायनस, बरोबर आहे, प्लस NaOHचं डिसोसिएशन होईल Na प्लस प्लस Cl मायनस. आता या रिॲक्शनकडे जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतंय काय? दिस रिॲक्शन शोज दॅट द रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स ऑफ दिस रिॲक्शन आर सेम. या रिॲक्शनचे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स सारखे आहेत. रिॲक्टंट साईडला HCl आहे, प्रोडक्ट साईडला सुद्धा HCl आहे. रिॲक्टंट साईडला NaOH आहे, प्रोडक्ट साईडला सुद्धा NaOH आहे. विच मीन्स दॅट, याचा अर्थ काय होतो? In this reaction, in this salt hydrolysis reaction, neither the cation nor the anion of the salt react with water. या salt hydrolysis reaction मध्ये कॅटायन पण नाही आहे आणि anion पण रिॲक्ट होत नाही. कोणाबरोबर? the ions of water. वॉटरच्या आयन्स बरोबर रिॲक्ट होत नाही. मीन्स देर इज नो हायड्रोलिसिस. याचा अर्थ या ठिकाणी साल्टचं हायड्रोलिसिस होत नाही. मग हायड्रोलिसिस होत नसेल तर हे जे H2 आहे याच्यामधले जे दोन आयन्स आहेत ह्या दोन्ही आयन्सचे कॉन्सन्ट्रेशनची इक्वॅलिटी सुद्धा सारखीच असणार आहे. इक्वॅलिटी ऑफ हायड्रोनियम आयन अँड हायड्रॉक्सिल आयन इज नॉट डिस्टर्ब्ड. ही मात्र काय होते? डिस्टर्ब होत नाही. अँड सोल्युशन इज न्यूट्रल इन नेचर. त्यामुळे हे सोल्युशन कसं राहतं? न्यूट्रल राहतं. सो फ्रॉम दी साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन यू कन्क्लुडेड दॅट, याच्यावरून आपल्याला असं कन्क्लुजन सांगता येईल काय? साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. अशा प्रकारचा जर सॉल्ट असेल त्या साल्टचं हायड्रॉलिसिस होत नाही. हा पहिल्या प्रकारचा साल्ट आहे. याची आपण हायड्रोलिसिस रिॲक्शन समजून घेतलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला आज आपण आणखीन एका साल्टची हायड्रोलिसिस रिॲक्शन घेतोय. तो दुसऱ्या टाईपचा साल्ट आहे. बा त्या साल्टचं नाव काय? कोणत्या प्रकारचा साल्ट आहे? साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड वीक बेसेस, सेकंड टाईप ऑफ साल्ट्स. सो फॉर दिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन वी कन्सिडर ए साल्ट. यासाठी आपण एक साधा सोपा साल्ट अशा प्रकारचा एक कन्सिडर घेतोय. तो साल्ट कोणता आहे? CuSO4. कॉपर सल्फेट इज ए साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 अँड वीक बेस कॉपर हायड्रॉक्साईड. याच्यापासून तयार होणार हा साल्ट आहे कॉपर सल्फेट. म्हणून कॉपर सल्फेट, सल्फ्युरिक ॲसिड आणि कॉपर हायड्रॉक्साईड वीक बेस याच्यापासून तयार होणारा साल्ट आहे. ओके. वेन दिस साल्ट कॉपर सल्फेट इज डिझॉल्व्ड इन वॉटर. समजा हा आहे कॉपर सल्फेट वॉटरमध्ये डिझॉल्व केला आपण. सो दिस कॉपर सल्फेट इन वॉटर डिसोसिएट्स कम्प्लिटली अँड दिस डिसोसिएशन रिॲक्शन ॲज, हे कॉपर सल्फेट पाण्यामध्ये पूर्णपणे डिसोसिएट होईल. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि डिसोसिएट झाल्यानंतर त्या कॉपर सल्फेटची डिसोसिएशन रिॲक्शन आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. काय असणार आहे ती डिसोसिएशन रिॲक्शन? कॉपर सल्फेट इन ॲक्वस फेज गिव्स दोन आयन्स तयार होतील, एक कॅटायन आणि दुसरा ॲनायन. कॅटायन काय? Cu2 प्लस कॉपर आयन इन ॲक्वस फेज प्लस सल्फेट आयन SO4 मायनस इन ॲक्वस फेज, तो ॲनायन आहे. So in this salt hydrolysis reaction, one is cation copper ion and second one is anion sulfate ion. So these sulfate ions of salt have no tendency to react with water. हा जो सल्फेट आयन आहे कॉपर मधला तो मात्र वॉटरच्या आयन्स बरोबर रिॲक्ट होत नाही. याचं कारण काय? बिकॉज द प्रोडक्ट सल्फ्युरिक ॲसिड इज ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. या साल्टच्या हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट आहे सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 तो मात्र स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे.
दॅट्स वाय डिसोसिएट कम्प्लिटली, तिचं पूर्णपणे डिसोसिएशन होईल. त्यामुळं या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये हा जो सल्फेट आयन आहे तो सल्फेट आयन वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाही. मग वॉटरबरोबर रिॲक्ट होत नसेल तर कॉपर सल्फेटमधला कोणता आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट होईल? एकच कॉपर आयन तयार होईल, कॉपर आयन रिॲक्ट होईल, बरोबर. सो इन दिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन कॉपर आयन रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिल आयन्स ऑफ water to form undissociated copper hydroxide molecule. या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये कॉपर सल्फेट मधला कॉपर आयन H2O मधल्या हायड्रॉक्सिल आयन बरोबर रिॲक्ट होईल आणि याच्यापासून अनडिसोसिएटेड की ज्याचं डिसोसिएशन होत नाही असे कॉपर हायड्रॉक्साईड मॉलिक्यूल तयार होतील. म्हणून या साल्ट हायड्रोलिसिसमधले कॉपर हायड्रॉक्साईड तयार होण्याची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. सो हायड्रोलिसिस रिॲक्शन ऑफ कॉपर सल्फेट इज रिटन ॲज, कशी लिहिता येईल? Cu2 प्लस कॉपर आयन इन ॲक्वस फेज प्लस 4H2 इन लिक्विड फेज. H2चे 4 मॉलिक्युल्स रिॲक्ट होतील, इक्विलिब्रियम समतोलावस्था तयार होईल द्रावणामध्ये, गिव्स अनडिसोसिएटेड कॉपर हायड्रॉक्साईड CuOH ट्वाइस कॉपर हायड्रॉक्साईड तयार होईल प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोनियम आयन. याच हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये हायड्रोनियम आयनचे 2 मॉलिक्युल्स तयार होतील. आता या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये हायड्रोनियम आयन्स एक्सेस तयार होतात आणि हायड्रोनियम आयन एक्सेस तयार झाल्यामुळं हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन ॲसिडिक तयार होतं. सो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ or due to the formation of excess hydronium ions, the solution becomes acidic. The solution of copper sulfate becomes acidic. त्या कॉपर सल्फेटचं जे द्रावण आहे ते द्रावण ॲसिडिक तयार होतं. अँड इन दिस सोल्युशन ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड. आणि या द्रावणामध्ये ब्ल्यू लिटमस पेपर जर आपण डीप केला तर तो मात्र काय होतो? रेड होतो. दॅट्स वाय कॉपर सल्फेट सोल्युशन इज ॲसिडिक इन नेचर. म्हणून कॉपर सल्फेटचं जे द्रावण आहे ते द्रावण ॲसिडिक आहे कारण या द्रावणामध्ये एक्सेस हायड्रोनियम आयन्स तयार होतात. सो इन दिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन देर इज फॉर्मेशन ऑफ स्पेरँगली सोल्युबल कॉपर हायड्रॉक्साईड. या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये अंशतः विरघळणारं कॉपर हायड्रॉक्साईड तयार होतं. अँड दॅट्स वाय दिस सोल्युशन बिकम्स टर्बिड. त्यामुळे हे कॉपर सल्फेटचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन टर्बिड बनतं. सो इन दिस कॉपर सल्फेट सोल्युशन इफ सल्फ्युरिक ॲसिड इज ॲडेड, समजा ह्या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण थोड्याशा प्रमाणामध्ये सल्फ्युरिक ॲसिड जर ॲड केलं तर काय होईल? द हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम शिफ्ट टू द लेफ्ट. ही जी समतोल अवस्था आहे द्रावणामधली ती समतोल अवस्था डाव्या साईडला काय होईल? शिफ्ट होईल. का? तर हे कॉपर हायड्रॉक्साईड आहे, ते कॉपर हायड्रॉक्साईड H2SO बरोबर रिॲक्ट होईल आणि H2SO बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर कॉपर आयन्स वेगळे होतील. त्यामुळे ही जी समतोल अवस्था आहे ती समतोल अवस्था लेफ्ट साईडला काय होईल? शिफ्ट होईल. सो ड्यू टू ॲडिशन ऑफ कॉपर सल्फेट ड्यू टू ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड द टर्बिडिटी ऑफ कॉपर हायड्रॉक्साईड डिझॉल्व्स. सल्फ्युरिक ॲसिडच्या ॲडिशनमुळं ही जी कॉपर हायड्रॉक्साईडची जी टर्बिडिटी आहे ती टर्बिडिटी काय होईल? डिझॉल्व्ह होईल अँड टू गिव्ह ए क्लिअर सोल्युशन. आणि आपल्याला काय? स्वच्छ असं द्रावण मिळेल. So to get clear solution of copper sulfate, the addition of sulfuric acid should be required. तुम्हाला कॉपर सल्फेट सोल्युशनचं द्रावण जर क्लिअर स्वच्छ असं जर मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये सल्फ्युरिक ॲसिड ॲड करणं गरजेचं आहे. ओके, दॅट हायड्रोलिसिस साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन
जे आपण समजून घेतोय त्या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनवरती सुद्धा जो क्वेश्चन विचारला आहे तो क्वेश्चन्स मी याच्यानंतर तुम्हाला सांगतोय. तो क्वेश्चन्स कसा आहे बघा या साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनवरती. ॲन ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इज ॲसिडिक इन नेचर एक्सप्लेन. कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण हे ॲसिडिक असतं याचं स्पष्टीकरण द्यायचं. म्हणून आजच्या लेक्चरला आपण साल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये दोन प्रकारच्या साल्टच्या हायड्रोलिसिस रिॲक्शन समजून घेतलेल्या आहेत. एक पहिला टाईपचा साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. त्याच्यावरती जो क्वेश्चन विचारला गेलेला आहे तोही मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतरचा दुसऱ्या टाईपचा साल्ट्स त्याचे हायड्रोलिसिस रिॲक्शन तीही समजून घेतलेलं आहे. त्याच्यावरती विचारला जाणारा क्वेश्चन 2 मार्काचा तोही तुम्हाला सांगितलेला आहे. तो दुसऱ्या टाईपचा जो साल्ट आहे तो कोणता आहे? साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड वीक बेसेस.